शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणारे डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष तथा कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील यांचा 61 सोहळा मंगळवारी 18 फेब्रुवारी रोजी साजरा होतोय. खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आणि पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या आशीर्वादानं होणाऱ्या या समारंभाला नोबेल शांतता पुरस्कार विजेते डॉक्टर कैलास सत्यार्थी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर आर.के. मुदगल आणि कार्यकारी संचालक डॉक्टर ए.के. गुप्ता यांनी दिली आहे. डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूर, डी.वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ तळसंदे आणि डी.वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी अक्कुर्डी पुणे या 3 विद्यापीठांचे कुलपती आणि 60हून अधिक संस्थांचे अध्यक्ष तसंच शिक्षण क्षेत्राबरोबरच कृषी, बांधकाम, हॉटेल, रिटेल, सहकार अशा विविध क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे डॉक्टर संजय डी. पाटील यांचा 61वा वाढदिवस 18 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातोय. कदमवाडी इथल्या डी.वाय. पाटील हॉस्पिटलच्या मैदानावर दुपारी 3:30 वाजता या सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. या कार्यक्रमाला शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के, आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, संस्थेचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील, विश्वस्त तेजस सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. वाढदिवस सोहळा समारंभात डॉक्टर कैलास सत्यार्थी यांच्या हस्ते ट्रान्सफॉर्मिंग हायर एज्युकेशन अ जर्नी इंटू न्यू डायमेन्शन्स या ग्रंथाचं प्रकाशन होणार आहे. देशभरातील आजी माजी कुलगुरू आणि शिक्षण तज्ज्ञ यांनी उच्च शिक्षण धोरणाबाबतचे विचार या ग्रंथात मांडलेत. याचबरोबर खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते डॉक्टर संजय डी. पाटील गौरव ग्रंथाचं प्रकाशनही या समारंभात होणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉक्टर मुदगल यांनी दिली है. डॉक्टर संजय पाटिल साहब का अद्वितीय योगदान है शिक्षा जगत में और बहुत सारे बच्चों को पढ़ाने में और एम्प्लॉयमेंट जनरेशन में एक बहुत अहम भूमिका निभाई है. तो सभी ने निर्णय लिया कि बहुत धूमधाम से इस कार्यक्रम को मनाया जाए. इस कार्यक्रम में उनकी जीवन यात्रा को और जो उनकी उपलब्धियां हैं उनको दर्शाने के लिए एक पुस्तक का विमोचन होगा. उसी के साथ साथ शिक्षा जगत की कितनी चुनौतियां हैं और कैसे हम उच्च शिक्षा का ट्रांसफॉर्मेशन करेंगे उस पुस्तक का भी विमोचन होने वाला है. या समारंभाचे प्रमुख अतिथी डॉक्टर कैलाश सत्यार्थी हे बालमजुरी विरोधात लढा देणारे समाजसेवक असून जागतिक पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या शांततेच्या नोबेल पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलंय. डॉक्टर संजय पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात काम करत असताना एक वेगळंपण नेहमीच जपलंय. त्यांच्या पुढाकारानं विद्यार्थ्यांना दरवर्षी सौभाग्यवती शांतादेवी डी. पाटील यांच्या नावानं 1.5 कोटीहून अधिक शिष्यवृत्ती वाटप करण्याचा एक यशस्वी उपक्रम डी.वाय. पाटील ग्रुप राबवत असल्याचं कार्यकारी संचालक डॉक्टर गुप्ता यांनी सांगितलं. शांतादेवी डी. पाटील मेरिट स्कॉलरशिपच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षामध्ये डी.वाय. पाटील ग्रुप मधल्या प्रत्येक इन्स्टिट्यूशनमध्ये ॲडमिशन घेतलेल्या हायेस्ट मार्क्स किंवा पर्सेंटाईलच्या विद्यार्थ्याला पूर्ण शिक्षण फ्री केलेलं आहे. यावर्षी पण त्यांच्या आई शांतादेवी पाटील यांच्या वाढदिवसादिवशी 17 जानेवारीला जवळपास 189 विद्यार्थ्यांना आम्ही 1,46,00,000 रुपयाची ते स्कॉलरशिप दिलेली आहे. वाढदिवस समारंभापूर्वी दुपारी 12 वाजता डॉक्टर कैलास सत्यार्थी हे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटनांशी संवाद साधणार आहेत. हॉटेल सयाजी इथं होणाऱ्या या संवाद कार्यक्रमाला 100हून अधिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली. या पत्रकार परिषदेवेळी कुलसचिव डॉक्टर व्ही भोसले, अधिष्ठाता डॉक्टर आर.के. शर्मा, प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, उपकुलसचिव संजय जाधव उपस्थित होते.